सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मी लिहिलेल्या आमच्या अलास्का क्रूज ट्रिपचं प्रवास वर्णन. कालच्या पुढे सुरू करते. तिसऱ्या दिवशी पहाटे आमची शीप केटचिकन या बंदराला लागली. तिथे आम्ही 2 एक्सकर्शन्स टूर्स बुक केल्या होत्या. म्हणजे जेव्हा आपली क्रूज जात असते अधेमध्ये आजूबाजूला जिथे जिथे काही बेटं असतात तिथे ती थांबते. काही बघण्याजोगं असेल तर तिथे आपण बघायचं, काही एक्सकर्शन टूर्स घेण्याजोगी असली तर ती घ्यायची. त्याचे पैसे वेगळे असतात आणि ते जे मी आधी सांगितलं होतं तुम्हाला पहिल्या दिवशी त्याप्रमाणे आमच्या जे आम्हाला ॲप दिलेलं होतं त्यांनी प्रिन्सेस क्रूजवाल्यांनी त्याच्यावरनं आम्हाला ते घेता येत असे. तर ते जे एक्सकर्शन्स टूर घेतलेली होती त्यामुळे सकाळी सगळं आम्ही आवरलं पटापट. ब्रेकफास्ट करून आम्ही बोटीवरून बाहेर आलो. 6 वाजता शीप बंदरावर पोचते आणि आम्हाला 7 वाजता बाहेर पडायचं होतं. तेथे उभ्या असणाऱ्या ज्या बसेस असतात त्या बसने म्हणजे आमच्यासाठी ती ज्यांनी जी आपण घेतलेली असेल ना जर ती एक्सकर्शन टूर तर त्यांच्यासाठी ती बस असते. ती आपलं तिकीट त्याच्यामध्ये असतं इन्क्लूड. तर त्या बसने आम्ही टोटेन पार्कला गेलो. केटचिकन हे एक छोटेखानी गाव आहे. डोंगरात छोटी छोटी लाकडी घरं होती. तिथला पूर्वापार चालत असलेला व्यवसाय हा लाकडाचा आणि मासेमारीचा. त्याचे छोटे कारखानेही दिसले आम्हाला काही. साल्मन हा येथील प्रसिद्ध मासा. अलास्काहून याची प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. आता टोटेन पार्कमध्ये उंच उंच लाकडी खांब ज्यावर रेवेन वगैरे असे प्राणी कोरलेले होते. तर प्रत्येक खांबाची एक कथा असते. या साऱ्याची माहिती गाईड देत होता. हे जे कलर्स होते माफ करा हे जे प्राणी रंगवलेले होते ते सगळे नॅचरल कलरने रंगवलेले असतात. एक एस्किमोज जे असतात ना त्यांची कशी घरं असतात त्याप्रमाणे त्यांची ती छोटी छोटी लाकडी घरं होती. एस्किमोजची घरं फक्त बर्फाची असतात आणि ही लाकडी होती. पण तसंच एक छोटंसं दार आतमध्ये जायला वरती असं घुमटासारखं असं साधारण सगळं होतं. आणि या भागातील पूर्वीचे जे आदिवासी लोक त्यांच्या टोळ्या यांच्या जतन केलेल्या खुणा तिथे दिसत होत्या आम्हाला. आणि इथली लोक हे अत्यंत अभिमानाने त्या गोष्टी सांगत होत्या. आपल्याकडे मात्र आपल्या पूर्वजांच्या अशा दंतकथांची खिल्ली उडवली जाते. किती हा विरोधाभास ना. आपल्या भारतीयांनी पण आपल्याकडची गावं गोष्टी यांचं असं प्रमोशन करायला हवं असं प्रकर्षाने जाणवलं मला. हजारो डॉलर्स खर्च करून आपण पाश्चात्यांच्या अशा गोष्टी ऐकायला येतो का असंही मनात आलं. अर्थात सरकारने पण अशा स्थळांसाठी चांगली व्यवस्था केली पाहिजे. असो, येथील रेन फॉरेस्ट बघून मात्र आम्ही अगदी खुश झालो. त्यानंतर आम्ही एक लंबरजॅक शो बघायला गेलो. छोटेखानी स्टेडियमच होतं ते. तिथे बाकांवर बसून समोरचे खेळ बघायचे होते. लंबरजॅक शो म्हणजे आपल्या भाषेत लाकूड तोड्यांचे खेळ. एक अमेरिकेची आणि एक कॅनडाची अशा 2 टीम्स बनवल्या होत्या. प्रत्येक टीम आपापलं कौशल्य दाखवायला सिद्ध होती. मग कमीत कमी वेळात लाकडाच्या मोठ्या उंडक्यांचे कोणती टीम 2 भाग करेल, तिथल्या छोट्याशा पॉन्डमध्ये तरंगत असणाऱ्या उंडक्यावरून कोणत्या टीमचा खेळाडू न पडता तोल सावरत पलीकडे जाईल किंवा मोठ्या उंच उंडक्यावर कोण आधी सर्वात वर पोचेल अशा छोट्या स्पर्धा होत्या. जी टीम जिंकेल ती आपला एक छोटा झेंडा तिथे खोचत होती. सर्वजण टाळ्या वाजवून त्यांना उत्साहित करत होते. आपल्याकडे पण असे अनेक लाकूडतोडे लोहार वगैरे मंडळी गावागावातून राहतात. त्यांच्या कौशल्याचा उपयोग करून असे खेळ ऑर्गनाईज केले तर गावातील लोकांना आपलं कौशल्य दाखवायची संधी मिळेल, पैसे मिळतील आणि इतरांचं मनोरंजन पण होईल
अशी कल्पकता आपण सुद्धा दाखवायला हवी असं मनात आलं. अमेरिकन लोकांचं हे एक वैशिष्ट्य मला खूप आवडतं की ते साध्या साध्या गोष्टींचं पण इतकं कौतुक करतात, त्याचा इतका अभिमान बाळगतात की आपल्याला सुद्धा ती लोक खूपच गुणग्राही आहेत असं वाटू लागतं. त्यांच्या समोर जणू आपल्याला काही येतच नाही असा न्यूनगंड तयार होतो आपसुकच आपल्या मनामध्ये. मला वाटतं आपल्याकडच्या लोकांचे गुण, त्यांचे स्किल्स अजून आपल्याला उमगलीच नाहीत. त्यांना असं जोपासणं खूप जरुरीचं आहे. विचार करा, आपल्याकडील मावळे शिवाजी महाराजांच्या काळात कसे सहज गडांवर चढून जात होते, अभेद्य गड कसे उभारले जात होते. पण आज हळूहळू ही स्किल्स लोप पावत आहेत. असो, परत येताना आम्ही तेथील छोट्या बाजारपेठेत काही छोटी मोठी खरेदी केली आणि बोटीवर परतलो. पण येताना सुद्धा विमानतळावर असते त्याप्रमाणे सिक्युरिटी चेकला सामोरं जावं लागतं. किती लोक शिपमधून बाहेर गेले होते, ते सगळे आले का वगैरेचा ताळा केला जातो आणि आमची बोट मग पुढच्या प्रवासाला निघाली. इथे एक गोष्ट खास नमूद करावी असं वाटतं. शिपवरून बाहेर पडताना सर्वांना त्याची स्पष्ट कल्पना दिलेली असते की बोट किती वेळपर्यंत येथे थांबणार आहे आणि बाहेर गेलेल्या प्रवाशांनी किती वाजेपर्यंत बोटीवर परतायचं आहे. बोट कोणासाठीही अधिक वेळ थांबणार नाही, कारण त्यांचं शेड्यूल फिक्स असतं. त्यामुळे प्रवाशांनी याची खबरदारी घ्यायची असते. असो, आता उद्याच्या भागात आपण जुन्नव येथील आमच्या एक्सकर्शनची गोष्ट किंवा त्याचं वर्णन ऐकणार आहोत. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.